एकदा भक्तांच्या अंतःकरणाची खरी किंमत जाणून घेण्यासाठी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी अत्यंत वृद्ध दाम्पत्याचे रूप धारण केले. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाशात विजा कडाडत होत्या. गार वारेचे धारदार झोत अंगाला चिरत होते. अशा काळ्या कुट्ट भयान रात्री ते दोघे पृथ्वीवर आले. भिजलेल्या कपड्यात थरथरत ते एका नगरातील अतिशय श्रीमंत शेठच्या भव्य वाड्यासमोर उभे राहिले. भगवान विष्णूंनी थरथरत्या हाताने दरवाजावर हलकेच टकटक केली. दरवाजा वाजताच घरातील शेठ वैतागून बाहेर आला. यावेळी कोण आलंय असे पुटपुटत त्याने दरवाजा उघडला. समोर दोन अशक्त वृद्ध जीव उभे असल्याचे पाहताच त्याचा चेहरा तिरस्काराने वाकडा झाला. त्याने संतापाने ओरडत म्हटले, "अरे, चिखलाने माखलेले पाय घेऊन सगळा वरांडा घाण करून टाकलात. काय हवंय तुम्हाला? चला निघा इथून." माता लक्ष्मी वृद्ध स्त्रीच्या रूपात हात जोडून विनवणी करू लागल्या. "शेठजी, बाहेर प्रचंड पाऊस आहे. अंग थंडीने गारटून गेला आहे. या रात्री आम्ही कुठे जाऊ? एका रात्रीपुरता आसरा द्या. सकाळ होताच निघून जाऊ." परंतु दयामाया हरवलेल्या त्या शेठच्या मनावर त्यांच्या शब्दांचा कणभरही परिणाम झाला नाही. त्याने तुच्छतेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि पुढच्याच क्षणी दरवाजा त्यांच्या तोंडावर जोरात बंद केला. क्षणभर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. इतक्यात आकाशात वीज चमकली आणि त्या क्षणिक प्रकाशात शेठच्या भव्य वाड्यालगत एक मोडखळीस आलेले पडकं घर दिसलं. त्या तुटक्या दरवाजाच्या फटीतून दिव्याची एक मंद किरण बाहेर पडत होती. भगवान विष्णू शांत स्वरात म्हणाले, "देवी, चला त्या छोट्याशा घरात जाऊन पाहू. कदाचित तिथे आपल्या नशिबात आसरा असेल." माता लक्ष्मी किंचित हसत म्हणाल्या, "नाथ, एवढ्या श्रीमंत माणसाने आपल्या दारातून हाकलून दिलं. मग त्या गरिबाकडे तरी काय असेल? राहायला जागा मिळाली तरी अंगावर पांघरायला काहीच नसेल. या ओल्या कपड्यात ही रात्र कशी काढायची?" भगवान विष्णू हळूच स्मित करत म्हणाले, "देवी, संपत्तीपेक्षा मोठी गोष्ट माणसाचं मन असतं. चला प्रयत्न करून पाहू." माझ्या या म्हाताऱ्या पायात आता पुढे चालायचंही बळ उरलेलं नाही. दोघेही सावकाश त्या घराजवळ पोहोचले. भगवान विष्णूंनी दरवाजावर अलगद टकटक केली. क्षणाचाही विलंब न लावता दरवाजा उघडला. हातात मातीचा छोटासा दिवा, अंगावर मळकट पण स्वच्छ धुतलेली फाटकी साडी, चेहऱ्यावर गरिबीच्या खुणा पण डोळ्यात मायेचा अथांग सागर. ती स्त्री समोर उभी होती. त्या वृद्ध दाम्पत्याची अवस्था पाहताच तिचे डोळे पाणावले. "अरे देवा, एवढ्या पावसात तुम्ही दोघं कुठे भटकत आहात? आधी आत या, लवकर या." ती स्वतः वृद्ध मातेला आधार देत त्यांना घरात घेऊन आली. त्या छोट्याशा घरात दोन मोडखळीस आलेल्या खाटा होत्या. त्यापैकी एका खाटेवर ठेवलेलं सामान तिने घाईघाईने खाली ठेवलं आणि प्रेमाने म्हणाली, "बाबा, इथे बसा." त्यांच्या कपड्यातून पाणी टिपकत होतं. काही क्षणातच मातीची जमीन पूर्ण भिजली, पण त्या गरीब स्त्रीच्या चेहऱ्यावर नाराजीची एकही रेष उमटली नाही. तिने क्षणाचाही विलंब न करता चूल पेटवली. ओल्या लाकडातून धूर निघू लागला. थोड्याच वेळात चुलीची ऊब संपूर्ण घरभर पसरली. "या, हातपाय शेकून घ्या. थंडी खूप आहे." असं म्हणत तिने खुंटीवर टांगलेले स्वतःच्या घरातील जुने पण स्वच्छ धुतलेले कपडे काढले. "बाबा, तुमचे कपडे पूर्ण भिजले आहेत. हे कपडे घाला. माझ्याकडे नवीन काहीच नाही. गरीब आहे मी. त्यामुळे याच कपड्यात समाधान मानावं लागेल. तुमचे कपडे मी धुवून वाळत टाकते." इतकं बोलून ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली. काही क्षणांनी ती दोन छोट्या पितळेच्या ताटात गरम भाकरी आणि ठेचा घेऊन आली. तिच्या आवाजात अपराधीपणा दाटून आला होता. "आई, आज माझ्या घरात देवाचा प्रसाद म्हणून एवढंच आहे. ना तूप आहे, ना दूध, ना साखर. तुमचा पाहुणचार मनासारखा करता आला नाही, याचंच वाईट वाटतं." माता लक्ष्मीचे डोळे भरून आले. त्या प्रेमाने म्हणाल्या, "माऊली, अन्नाची गोडी तुपात नसते.
ती वाढणाऱ्याच्या प्रेमात असते. तुझ्या या भाकरी ठेच्या पुढे अमृतही फिकं वाटेल. आज आम्ही खऱ्या देवाच्या प्रसादाचाच आस्वाद घेत आहोत. भगवान विष्णूंनीही हसत मान डोलावली. त्या साध्याशा घरात गरिबी होती, पण माणुसकीची श्रीमंती ओसडून वाहत होती. त्या क्षणी त्या 2 कोरड्या भाकऱ्या स्वर्गातील अमृतापेक्षाही अधिक स्वादिष्ट झाल्या होत्या. थोड्याच वेळात त्या स्त्रीचा पतीही घरी परतला. दिवसभर कामाच्या शोधात गावोगाव भटकून तो पूर्णपणे थकून गेला होता. अंगावरचे कपडे पावसाने चिंब झाले होते आणि चेहऱ्यावर दिवसभराच्या संघर्षाचे स्पष्ट उमटलेले ठसे होते. घरात पाऊल टाकताच त्याच्या पत्नीने त्याला हळूच दाराशी थांबवलं. वृद्ध दाम्पत्याचं जेवण झाल्यावर तिने कुजबुजत त्याला घडलेली सगळी घटना सांगितली. तिचं बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तो हळूच म्हणाला, आपण गरीब असलो तरी आपल्या दारातून कोणीही निराश परत जाता कामा नये. दोघांनी मिळून आपल्या 2 खाटा त्या वृद्ध दाम्पत्यासाठी मोकळ्या केल्या. प्रेमाने त्यांना विश्रांती घेण्याची विनंती केली. स्वतः मात्र एक जुनी चटई जमिनीवर अंथरून एकमेकांच्या शेजारी समाधानाने झोपले. रात्र सरली. पहाटेचा काळोख अजूनही दाटून होता. पाऊस थांबला होता. वृद्ध दाम्पत्य निघण्याच्या तयारीत होतं. तेवढ्यात ती स्त्री धावतच त्यांच्या जवळ आली. हात जोडून ती नम्रपणे म्हणाली, बाबा, अजून बाहेर अंधार आहे. थोडा वेळ थांबा. सूर्य उगू द्या, मग निर्धास्तपणे निघा. सूर्योदय होताच तिने घाईघाईने चूल पेटवली. 2 गरम भाकऱ्या भाजल्या. त्यावर प्रेमाने ठेचा ठेवला आणि एका स्वच्छ फडक्यात त्यांची शिदोरी बांधली. ती वृद्ध स्त्रीच्या हातात ती शिदोरी देत घैवरलेल्या स्वरात म्हणाली, माताजी, आम्ही खूप निर्धन आहोत. तुमची जशी सेवा करायला हवी होती तशी आम्हाला करता आली नाही. काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. वृद्ध स्त्रीच्या रूपातील माता लक्ष्मी तिच्या डोक्यावर मायेने हात ठेवत म्हणाल्या, बेटा, गरिबी माणसाच्या घरात असते, मनात नसते. तू ज्या प्रेमाने आमची सेवा केलीस त्याचं फळ तुला परमेश्वर नक्कीच देईल. आज तू ज्या वस्तूला हात लावशील ती संपूर्ण दिवस कधीच रिकामी राहणार नाही. असं म्हणत ते दोघे हळूहळू पुढच्या वाटेला निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर ती स्त्री नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात गेली. वृद्ध पाहुण्यांना 2 भाकऱ्या करून दिल्यानंतर पिठाचा डबा पूर्ण रिकामा झाला होता. तो धुवून ठेवण्यासाठी तिने उचलला, परंतु पुढच्या क्षणी तिचे डोळे विस्फारले. रिकामा असलेला तो डबा चमचमणाऱ्या सोन्याच्या नाण्यांनी खचाखच भरलेला होता. क्षणभर तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिने थरथरत्या हातांनी नाणी बाहेर काढल्या, परंतु डबा पुन्हा भरला. तिने पुन्हा रिकामा केला, तो पुन्हा भरला. असं वारंवार घडू लागलं. ती जितक्या सोन्याच्या नाणी बाहेर काढत होती तितक्याच वेगाने डबा पुन्हा भरत होता. संध्याकाळ होईपर्यंत त्यांचं छोटंसं घर सोन्याच्या नाण्यांनी अक्षरशः भरून गेलं. काही दिवसातच त्या दाम्पत्याने त्या सोन्याच्या नाणी विकल्या. एक प्रशस्त घर विकत घेतलं. कपड्याचं दुकान सुरू केलं. प्रवासासाठी एक घोडागाडीही घेतली. कालपर्यंत गरिबीशी झुंज देणारं ते दाम्पत्य आता मेहनत, समाधान आणि देवाच्या कृपेने सुखाने संसार करू लागलं. ही बातमी संपूर्ण नगरात वाऱ्यासारखी पसरली. जेव्हा त्या श्रीमंत शेठच्या कानावर ही गोष्ट आली की त्याचे निर्धन शेजारी एका रात्रीत श्रीमंत झाले आहेत, तेव्हा त्याला प्रचंड आश्चर्य वाटलं. त्याने त्या दोघांना आपल्या घरी बोलावून घेतलं आणि यामागचं रहस्य विचारलं. त्या स्त्रीने कोणतीही गोष्ट न लपवता अत्यंत प्रामाणिकपणे त्या वृद्ध दाम्पत्याच्या आगमनापासून ते मिळालेल्या आशीर्वादापर्यंतची संपूर्ण घटना सांगितली. हे ऐकताच शेठ आणि त्याची पत्नी दिवस रात्र एका विचाराने पछाडले गेले. ते करामती वृद्ध दाम्पत्य पुन्हा एकदा आपल्या दारात यावं आणि आपल्यालाही तसाच आशीर्वाद मिळावा. अंतर्यामी बसलेल्या परमेश्वरापासून मनातील कोणताही विचार लपून राहत नाही. मनुष्याच्या इच्छा व्यक्त होण्याआधीच त्या देवाला कळतात. काही दिवसांनी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. आकाशात विजा चमकत होत्या. गारांचा वर्षाव होत होता
अशाच एका रात्री तेच वृद्ध दाम्पत्य पुन्हा शेठच्या दरवाजाशी येऊन उभं राहिलं. दरवाजावर टकटक होताच शेठने खिडकीतून डोकावून पाहिलं. समोर तेच वृद्ध दाम्पत्य उभं असल्याचं पाहताच त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तो घाईघाईने पत्नीला म्हणाला, लवकर जा, त्यांना आत घेऊन ये. सगळा दिखावा अधिक खरा वाटावा म्हणून त्यांनी घरातील दिवे बंद केले. शेठची पत्नी हातात मातीचा दिवा घेऊन बाहेर आली आणि खोट्या ममतेने म्हणाली, अरे देवा, बाबा, एवढ्या पावसात तुम्ही दोघं कुठे भटकत आहात? चला लवकर आत या. तिने त्यांना घरातील सर्वात जुनी खाट दाखवून बसायला सांगितलं. घरात नवीन कपड्यांचे ढीग असूनही मुद्दाम 2 जुने फाटलेले कपडे त्यांच्या पुढे ठेवले. बाबा, आज घरात याच 2 जोड्या आहेत, तुम्ही हेच घाला. त्यानंतर तिने घरातील सर्वात जुने चेपलेले पितळेचे ताट काढले आणि त्यात भाकरी व ठेचा वाढून त्यांच्या समोर ठेवला. अंगावर पांघरायला स्वतःच्या घरातील उबदार रजई न देता शेजाऱ्याकडून एक जुनं घोंगडं उसणं आणून त्यांच्यावर टाकलं. यानंतर शेठ आणि त्याची पत्नीही त्याच खोलीत जमिनीवर चटई अंथरून झोपले. पण त्यांच्या डोळ्यांना झोप नव्हती. त्यांच्या मनात फक्त एकच विचार घोंगावत होता, उद्या सकाळी आपल्यालाही सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव होणार. दुसऱ्या दिवशी पहाटेचा अंधार अजूनही विरलेला नव्हता. पाऊसही थांबला होता. ते वृद्ध दाम्पत्य निघण्याच्या तयारीत होतं. शेठाने घाईघाईने स्वयंपाकघरात गेली. तिने 2 भाकऱ्या भाजल्या, त्यावर थोडीशी चटणी ठेवून त्या एका फडक्यात बांधल्या आणि अत्यंत कृत्रिम नम्रतेने त्या वृद्ध स्त्रीच्या हातात देत म्हणाली, माताजी, आम्ही खूप दरिद्री आहोत. तुमची जशी सेवा करायला हवी होती तशी आम्हाला करता आली नाही. काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. वृद्ध स्त्रीच्या रूपातील माता लक्ष्मी तिच्याकडे शांत नजरेने पाहत म्हणाल्या, माऊली, तू जशी सेवा केली आहेस त्याचं फळ परमेश्वर तुला नक्कीच देईल. आज तू ज्या कामाला सुरुवात करशील ते काम दिवसभर कधीच संपणार नाही. इतकं बोलून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तेथून निघून गेले. ते दृष्टीआड होताच शेठ आणि शेठाणीच्या मनातील लोभ उफाळून वर आला. शेठ उतावीळपणे म्हणाला, चल आधी पिठाचा डबा उघडूया. नानी माझ्या हाताने बाहेर येणार. त्यावर शेठाणी लगेच म्हणाली, नाही, सर्वप्रथम मीच डबा उघडणार. क्षणात दोघांमध्ये वाद सुरू झाला. दोघांनीही एकाच वेळी पिठाचा डबा पकडला आणि जोरजोरात ओढाताण सुरू झाली. अखेरीस त्या गोंधळात डब्बा त्यांच्या हातातून निसटला आणि जोरात जमिनीवर आपटला. क्षणात संपूर्ण खोली पिठाने भरून गेली. शेठाणी वैतागून झाडू घेऊन आली आणि खोली साफ करू लागली. कसेबसे तिने सगळं पीठ झाडून एका बाजूला केलं. पण पुढच्याच क्षणी तिचे डोळे विस्पारले. जी जागा तिने स्वच्छ केल्या होत्या त्या पुन्हा पिठाने भरून गेल्या होत्या. ती पुन्हा झाडू मारू लागली. पुन्हा पीठ साचलं. पुन्हा तिने झाडलं आणि पुन्हा तेवढंच पीठ. असा हा विचित्र प्रकार सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड सुरूच राहिला. शेठाणी झाडू मारतच राहिली, पण खोली कधीच स्वच्छ झाली नाही. तेव्हा त्यांना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाचा खरा अर्थ उमगला. त्यांना नाणी नव्हत्या मिळाल्या. मिळालं होतं त्यांच्या लोभाला साजेसं फळ. परमेश्वर सर्व ज्ञानी आहेत. त्यांच्यापासून कोणताही विचार, कोणतीही भावना किंवा कोणताही हेतू लपून राहत नाही. जो निस्वार्थ भावनेने दुसऱ्याची सेवा करतो त्याच्या आयुष्यात कृपेचा वर्षाव होतो. पण जो केवळ स्वार्थ, दिखावा आणि लोभाने सत्कर्म करतो त्याला त्याच्या कर्मानुसारच फळ मिळतं. जशी ज्याची नियत तसंच त्याचं भाग्य, हीच या कथेची खरी शिकवण आहे. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी, प्रेरणादायी आणि जीवनाला दिशा देणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.